नमस्कार, मी प्राध्यापक मनोहर गोबरे, सचिव सेफ्ट्री इंडस्ट्रीज लिमिटेड. नमस्कार, मी प्राध्यापक भगवान काटे, सेफ्टी इंडस्ट्रीज लिमिटेड, फॅमिली विश्वमॉल एक गाईड आहे. नमस्कार, हा आपल्या पाठीमागा हा फॅमिली विश्वमॉल दिसतोय. हा आमच्या सेफ्ट्री इंडस्ट्री लिमिटेड संचलित कल्याण रोड याने हा फॅमिली विश्वमॉल उभा राहिलेला आहे. फॅमिली विश्वमॉल उभारताना आमच्यापुढे फार मोठा प्रश्न असा होता, तो इंटेरियरचा होता. एक प्रणव भोसले नावाचा एक अशोकभाई फिरोज इंग्लिश मीडियम स्कूलचा हा विद्यार्थी आणि तो माझा विद्यार्थी, आमच्या शाळेचा विद्यार्थी. त्याची फर्म ही आश्वा असोसिएट्स ही सावडी नाक्याला आहे असं आम्हाला कळलं. तो अतिशय कष्टाळू मेहनती पोरगा हे सुद्धा आम्हाला माहिती घेता समजलं. मग आम्ही त्याच दिवशी 4 वाजता आम्ही सावडी नाका या ठिकाणी आश्वा असोसिएट्सकडे गेलो. त्या ठिकाणी प्रथमतः एक अनुभवलं, अतिशय नम्रशील ना अतिशय हुशार व्यक्तिमत्व की त्यांनी जिथं या ठिकाणी आत्तापर्यंत इंटेरियर केलं, त्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकार स्वतःचा बडेजाव न करता, प्रसिद्धी न करता त्यांनी त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं. आम्ही ते पाहिलं आणि खरोखरच आम्हाला आनंद वाटला की आपला फॅमिली विश्वमॉल मात्र ह्या प्रणव भोसले नावाच्या या मुलाकडून, ह्या विद्यार्थ्याकडून, आमच्या एका इंटेरियरकडून अतिशय सुंदर होईल असं आम्हाला ते स्वप्न पाहायला मिळालं. लगेच दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या स्केचिंगला, त्यांनी त्याच्या कार्याला त्यांनी सुरुवात केली. प्रणव भोसले यांना आम्ही बोलून घ्यायचो आणि ते नेहमी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये ते आपल्या साईटवर हजर राहायचे. फॅमिली विश्वमॉलचं इंटिरियर आज त्यांनी आम्हाला व्यवस्थित छान करून दिले आणि फॅमिली विश्वमॉल हा कल्याण रोडमध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी उभा राहिलेला आहे. प्रणव भोसलेचं या ठिकाणी मी मनापासून एक आमच्या शाळेचा विद्यार्थी कौतुक करतो यासाठी, कारण आज आमच्याकडे जे ग्राहक म्हणून इकडे येत आहेत, अनेक पाहुणे मंडळी, मान्यवर मंडळी भेटी द्यायला येत आहेत, ते सहज विचारतात की हे इंटिरियर कोणाकडे केलं. मग त्यांनी आम्ही अतिशय मोठ्या छातीत ठोकपणे सांगतो, आश्वा असोसिएटच्या माध्यमातून आम्हाला हे इंटेरियर त्यांनी आम्हाला करून दिले. मनापासून प्रणव भोसलेचे या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याला आम्ही आमच्या या सेफ्ट्री इंडस्ट्री लिमिटेडच्या वतीनं मी व्हाईस चेअरमन श्री पारुनाथ ढोकळे सर अशा याच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो. सेफ्ट्री इंडस्ट्रीज लिमिटेड, नगर कल्याण रोड, अहमदनगर. मी परशुराम कोतकर, चेअरमन. आम्ही अशाच प्रकारचे 5 ते 6 इंटेरियर डिझायनरच्या इंटरव्ह्यू घेतल्या. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं, परंतु त्या 4-5 लोकांच्यापैकी प्रणव भोसले आसो असोसिएट यांना आम्ही सिलेक्ट केलं. प्रत्येक इंटेरियरचा जो माल खरेदी करायचा आहे, त्याच्यानंतर त्यांचा रिसोर्स कुठून मिळणार आहे, हे संपूर्ण माहिती ते आम्हाला वेळोवेळी देत होते. आणि अशा पद्धतीने आमचा मॉलचं इंटेरियर संपूर्ण साकारलं गेलं. आणि ते साकारल्यानंतर आतमध्ये जे असणारे डिझाईन आहे हे सर्व आमच्या मनामध्ये उतरून छान असं डिझाईन करून दिलं. आमचं जे सेफ्टी इंडस्ट्री लिमिटेडची कंपनी आहे, ह्या कंपनीचे नगरमध्ये 5 आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये 13 मॉल अस्तित्वात येणार आहेत. त्यासाठीही आम्ही त्यांच्याबरोबर टाईप करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या पुढील भावी वाटचालीस सेफ्टी इंडस्ट्रीजच्या लिमिटेडच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Hello, this is Pranav Bhosle. I am the architect and interior designer at the Ashwa Associate. We completed the supermarket site
which is at the Kalyan Road, Ahmednagar. So this site was the composition of the architectural and the interior project. The client wanted to design his huge architectural facade and also some of the interior services. So we got connected with the client and also discussed that what he really wanted. After that, we started with the design process. The one thing that I would like to say about this site is, this site needed many more site visits before the finalization of the design. This was because this supermarket belongs to some public limited firm and there are about 10 to 12 directors on the board. So it was necessary to get the designs on the site, discuss with them, get their remarks and again go and make the other changes that are required. So we did it, and it took really a long process to design this, as this kind of scale of architectural projects need this much time to design. So we were ready with the bunch of set of drawings and decided to start the work on the site. Accordingly, we provided a huge facade of the ACP sheets in the exterior side. These ACP sheets were in the bright colors. The reason behind selecting these bright colors were that we were in the concept that the building should look different from other commercial blocks and make it stand out. The another thing for using the bright colors was that everyone going from the road should get attracted to the building as visually as it has the bright colors, and we have made it well. We have also used a huge glass in the exterior side, and as you can see in the exterior side, it is the barrier-free environment which is really needed in such kind of supermarkets or public spaces. Then in the interior, I would like to tell that when this site came to us, it was just a raw structure of the RCC frame and the trusses, we can say. So we started to design, and we also put plywood from each and every side of the interior so that no frame or no structure can be seen from inside. Another thing that I would like to tell that we provided a huge partition wall to separate the storage area from the main shopping complex. The different parts of the supermarket in interior are cosmetics, their billing counter, then shopping complex and also a display area. The display area was given so that the client could have their festival decorations or any other offers at the display area. And finally, when the site is completed, I feel really happy that this site has been proven an eye-catching site for each and every person passing by the road. I would like to thank Safety Industries for giving such an opportunity to the Ashu Associates. Thank you.